नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीएम स्टडी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा विषय अलंकार अगदी सोप्या शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे सर्व प्रकार, प्रत्येक अलंकार कसा ओळखायचा, सोपी उदाहरणे आणि मागील परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले PYQ प्रश्न पाहणार आहोत. फक्त 5 सेकंदात अलंकार ओळखण्याची ट्रिक या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपला आजचा टॉपिक अलंकार. ओके, बघा अलंकार कोणाला म्हणतात अगोदर सोप्या भाषेमध्ये आपण ते समजून घेऊया. माणसाला स्वतःला सुंदर दाखवण्यासाठी दागिन्यांच्या किंवा अलंकाराची गरज असते, त्याचप्रमाणे भाषाला सुंदर, आकर्षक आणि प्रभावी बनवण्यासाठी कवी किंवा लेखक ज्या गुणधर्मांचा वापर करतात त्यांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. आलं का लक्षात तुमचं? ज्याप्रमाणे माणसाला सुंदर दाखवण्यासाठी आपण अलंकार वेश म्हणजे दागिने वापरतो, त्याचप्रमाणे भाषेला सुंदर, आकर्षक करण्यासाठी लेखक किंवा कवी ज्या गुणधर्मांचा वापर करतो त्यांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. मित्रांनो, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शब्द अलंकार आणि दुसरा म्हणजे अर्थ अलंकार. आता शब्द अलंकार कोणाला म्हणतात, अर्थ अलंकार कोणाला म्हणतात आणि त्यांचे प्रकार कोणते ते आपण बघणार आहोत. अलंकाराचे मुख्य किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, आता बघा शब्द अलंकार कोणाला म्हणतात. जेव्हा शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे भाषेचे सौंदर्य निर्माण होते, तेव्हा त्याला शब्द अलंकार असे म्हणतात. ओके, आता शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात, ते तुम्ही लक्षात ठेवा. अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3 प्रकार आपण त्याचे स्पष्टीकरण, त्याची व्याख्या आणि एक उदाहरण अत्यंत सोप्या पद्धतीने बघणार आहोत. आता बघा पहिला प्रकार बघूया शब्द अलंकाराचा, ते म्हणजे अनुप्रास अलंकार. ओके, आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय मित्रांनो? अनुप्रास म्हणजे जेव्हा एखाद्या अक्षराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते, काय होते, अक्षराची पुन्हा पुन्हा रिपिटेशन होते, त्याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो. आता उदाहरणाने समजून घेऊया. बघा, काकांनी काकूच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. आता हे उदाहरण तर अगदी विरोधी आहे, परंतु तुम्हाला याच्यावर कळलंच असेल याच्यामध्ये कशाची पुनरावृत्ती झाली, म्हणजे रिपिटेशन कशा कोणत्या अक्षराचे झालेले, क चे झालेले. कोणते? क चे. बघा, काकांनी काकूच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. प्रत्येक ठिकाणी क चे रिपिटेशन झालेले आहे. आता आलं का तुमच्या लक्षात? अत्यंत सोप्या पद्धतीने म्हणजे अनुप्रास कोणाला म्हणतात? जेव्हा एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते, तो अक्षर परत परत येतो, तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. ओके, समजलं? मग अनुप्रास कोणाला म्हणतात? आता पुढच्या अलंकाराकडे जाऊया. बघा, आता यमक अलंकार. यमक अलंकार म्हणजे मित्रांनो राईम्स, जसे कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा ठराविक अक्षरांचा मेळ बसतो तेव्हा त्याला आपण यमक अलंकार म्हणतो, याला आपण राईम्स असे म्हणतो. आता इथं उदाहरणाने समजून घेऊया. बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आता इथं काय मित्रांनो, घडो आणि पडो हे तो 2 शब्द राईम्स प्रमाणे जुळतायत ना, यमक होत आहे ना, त्यांचं जुळले जात आहेत, म्हणून ते काय झालं, यमक अलंकार झाला. हेच लक्षात ठेवायचे. वाक्याच्या कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा मध्यभागी ठराविक अक्षराचा मेळ जेव्हा बसत असेल तेव्हा त्याला आपण यमक अलंकार असे म्हणतो. समजलं? अनुप्रास समजलं, यमक समजलं. आता श्लेष बघूया. श्लेष अलंकार म्हणजे काय? एका शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरला जातो. ओके, श्लेष अलंकार म्हणजे काय? एका जो शब्द असेल तो वाक्यात 2 अर्थांनी वापरला जातो. आता उदाहरणाने समजूया. मित्राच्या उदयाने, हे बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. इथं बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. तर मित्र या शब्दाचे 2 अर्थाने वापर केलेला आहे. एक म्हणजे
फ्रेंड किंवा दोस्त किंवा सूर्य. आता सूर्याच्या काय होतं, उदय होतो. मित्राच्या काय होतं, उदय होतो म्हणजे विकास होतो. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. अशाच प्रकारे श्लेष अलंकार केव्हा समजायचा, जेव्हा एखादा शब्द दोन अर्थांनी वापरला असेल तेव्हा त्याला आपण श्लेष अलंकार समजायचा. आलं लक्षात? अगदी सोप्या पद्धतीने शिकतो आहोत आपण. ओके, चला पुढे जाऊया. आता आपण अर्थ अलंकाराकडे बोलूया, जे अर्थावरून त्याचे प्रकार पडतात ते. आता बघा, अर्थ अलंकार आपण शब्द अलंकार पाहिले. आता अर्थ अलंकार. अर्थ अलंकाराकडे जाऊया आपण. जेव्हा भाषेचे सौंदर्य अर्थावर अवलंबून असते, कशावर, अर्थावर अवलंबून असते, तेव्हा त्याला अर्थ अलंकार असे म्हणतो. याच्यामध्ये आपण हे बघा, उपमा, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, अतिरेक, व्यतिरेक झालं, अतिशोक्ती, चेतनागुणोक्ती, दृष्टांत, अपनहोती यासारखे प्रकार अर्थ अलंकारामध्ये पडतात. आणि हे अत्यंत महत्वाचे प्रकार आहेत मित्रांनो. हे प्रकार परीक्षेमध्ये येतात म्हणजे येतात. आता याचे आपण प्रत्येक अलंकाराचे डीप मध्ये म्हणजे आता पहिले व्याख्या बघूया, त्याचे सोप्या पद्धतीने उदाहरण पाहूया आणि ते समजून घेऊया. ओके, चला तर मग आता उपमा अलंकाराकडे जाऊया आपण. उपमा अलंकार कोणाला म्हणतात मित्रांनो, जेव्हा दोन वस्तूंमध्ये साम्य दाखवण्यासाठी साम्य दाखवण्यासाठी सारखा, समस, समान, गत असे शब्द आले, तुम्ही पाठच करून ठेवायचे. सारखा, सम, गत, समान असे शब्द आले त्याच्या डायरेक्ट आपण उपमा अलंकार समजायचा. ओके, आता बघा, सावळा विठ्ठल आकाशासारखा निळा. कोणासारखा, आकाशासारखा. इथं कोणता शब्द आला, सारखा हा शब्द आला. इथं कोणता शब्द आला, सारखा हा शब्द आला. म्हणून हा कोणता अलंकार झाला, उपमा अलंकार. लक्षात ठेवायचं, जर वाक्यामध्ये सारखा, सम, गत, समान असे शब्द आले ते म्हणजे उपमा अलंकार होतो. ओके, पुढे जाऊया आता आपण. आता बघा, उत्प्रेक्षा अलंकार. आता आपण उपमा अलंकार पाहिले, तिथे सारखा, सम, गत, समान असे शब्द येत असतात तेव्हा आपण त्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो. ओके, आता तेव्हा त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो. ओके, आता उत्प्रेक्षा कुणाला म्हणतात, तिथं पण त्याच सारखे शब्द आहेत, पण ते कोणत्या प्रकारे त्याची व्याख्या होतं बघू आपण. जेव्हा एखाद्या वाक्यात उपमय उपमय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली जाते, तेव्हा त्याला आपण उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टीची तुलना करायची आहे ते जणू उपमानच आहे असे जेव्हा स्पष्ट होते तेव्हा त्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो. आणि याच्यामध्ये एक सोपी ट्रिक म्हणजे कोणते शब्द लक्षात ठेवायचे, जणू, जणुकेय, जणू काही, काय, गमे, वाटे, भाषे हे असे शब्द आले तर त्याला डायरेक्ट आपण उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार समजायचा. ओके, आता ते उदाहरणाने समजून घेऊ आपण. अगदी लहान मूल जणू हसता हसता उमलला कमळ. हे बघा, इथं काय आलं आहे, जणू आलेला आहे. ओके, इथं बघा काय आलं आहे, जणू हा आला शब्द. इथं वरती उदाहरणामध्ये पाहिलं आपण, जणू, जणुकेय, जणू काही, गमे, वाटे, भाषे असे शब्द आले तर डायरेक्ट उत्प्रेक्षा अलंकार समजायचा. आता बघा, इथं आलं या वाक्यामध्ये, या ओळीमध्ये, अगदी लहान मुलं जणू असता उमलता कमळ, जणू आला म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार झाला. येथे लहान मुलाचे हसणे हे उपमेय आहे आणि कमळ उमलणे हे उपमान आहे. येथे म्हटले की मुलाचे असते जणू कमळच उमलले, म्हणजे मुलाचे असणे हे कमळ सारखे उमलल्यासारखे अशी कल्पना केली आहे. म्हणून वाक्यात जणू हा शब्द आला, त्यामुळे उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. म्हणून उत्प्रेक्षा अलंकार आला म्हणजे एकच लक्षात ठेवायचे, जणू, जणुकेय, काय, गमे, वाटे, भाषे असे शब्द आले तर उत्प्रेक्षा अलंकार. आणि उपमा कशा, सम, समान, सारखे असे शब्द आले तर उपमा अलंकार. ओके, आलं, येतंय लक्षात? एकदम सोप्या पद्धतीने जात आहोत आपण. आता पुढच्या अलंकाराकडे जाऊया आपण. आता रूपक अलंकार. जेव्हा उपमय आणि उपमान जेव्हा उपमय आणि उपमान याची कोणताही फरक नसून ते दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवले जाते तेव्हा त्याला रूपक अलंकार असं म्हणतो. म्हणजे ज्याची तुलना करायची आहे आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे हे एकच शब्द मानला जात असतो तेव्हा त्याला आपण रूपक अलंकार असे म्हणतो. आता बघा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा,
म्हणजे काय? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आता इथं बघा, लहान मूल काय आहे? उपमेय, ज्याची तुलना करायची आहे. हं. आणि मातीचा गोळा कोण आहे? उपमान, ज्याची त्याला उपमा द्यायची आहे. पण हे दोघं शब्द एका लहान मुलासाठीच वापरले गेलेले आहे. म्हणून इथं काय आहे? ते रूपक अलंकार झालेला आहे. मूल हा मातीचा गोळा आहे असे दाखवले गेलेले आहे. ओके. म्हणजे मूल हे मातीसारखे आहे असे न म्हणता मूल हाच मातीचा गोळा आहे. हं. असे म्हटल्यामुळे इथे रूपक अलंकार झालेला आहे. येतंय का लक्षात? म्हणजे जेव्हा उपमेय आणि उपमान हे एकच आहे असं समजलं जात असते, तेव्हा त्याला आपण रूपक अलंकार असे म्हणतो. म्हणजे बघा, लहान मूल हे मातीचा गोळा आहे. ओके, म्हणजे मातीचा गोळा. आलं लक्षात? रूपक अलंकार आपल्याला कळलंच असेल. आता चला आपण पुढे जाऊया व्यक्तिरेख अलंकाराकडे. व्यक्तिरेख कोणाला म्हणतात? जेव्हा एखाद्या वाक्यात उपमेयाला उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ दाखवले जाते, तेव्हा त्याला व्यतिरेक अलंकार असे म्हटले जात असते. म्हणजे उपमेयपेक्षा उपमानाला अधिक श्रेष्ठ दाखवले जाते. उपमानापेक्षा सॉरी सॉरी जेव्हा उपमानापेक्षा उपमेयाला अधिक श्रेष्ठ दाखवले जात असते, तेव्हा त्याला आपण व्यतिरेक अलंकार असे म्हणतो. आता बघा, तिचे मुख चंद्राहून सुंदर आहे. आता इथे मुख काय आहे? उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आणि आणि उपमान कोणी म्हणजे उपमा कोणाची द्यायची? चंद्राची द्यायची. पण मुखला चंद्राहूनही अधिक सुंदर दाखवलेले आहे. म्हणून हे व्यक्तिरेख अलंकार आहे. तुमच्या आलं का लक्षात मित्रांनो? जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जात असते, म्हणजे ज्याची तुलना करायची आहे आणि त्याला ज्याच्याशी तुलना करायची त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ दाखवले जाते, तेव्हा ते व्यक्तिरेख अलंकार असे होत असतो. मग इथं काय आहे? तिचे मुख चंद्राहूनही सुंदर आहे. आता मुख हे चंद्राहूनही सुंदर आहे म्हणजे त्याला चंद्रापेक्षाही श्रेष्ठ दाखवलं आहे कोणाला? मुखाला. म्हणून इथे व्यतिरेक अलंकार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने जात आहोत मित्रांनो आपण. ओके, येतंय ना लक्षात? आता चला पुढे जाऊया अतिशयोक्ती अलंकाराकडे. आता इथंही एक लक्षात ठेवायचं, अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगणे, त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. म्हणजे खूपच फुगून सांगणे. आता बघा, ते उदाहरण समजून घेऊ आपण. हत्तीच्या पाया एवढा चहाचा पेला. शक्य आहे का? हत्तीच्या पाया एवढा चहाचा पेला असतो का? चहाचा पेला किती लहान असतो, कप किती लहान असतो आपला. म्हणजे अशा प्रकारचे उदाहरण दिले जात असतात, की एखादी गोष्ट खूप फुगून सांगितली जात असते. आता चहाच्या कपाला किती फुगून सांगितलंय, तो हत्तीच्या पाया एवढा दिसतोय, म्हणून याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतो. आला का तुमच्या लक्षात? चला तर मग आता पुढच्या अलंकाराकडे जाऊया आपण. आता चेतनागुणित अलंकार, याला इंग्लिशमध्ये पर्सोनिफिकेशन असे म्हणतात. ओके. आता चेतनागुणित हा देखील एक अत्यंत सोपा अलंकार म्हणून ओळखला जात असतो. त्याच्यात फक्त एकच लक्षात ठेवायचं, एखादी निर्जीव वस्तूला सजीव म्हणून आपण जेव्हा ग्राह्य धरली जात असते, तेव्हा त्याला आपण चेतनागुणित अलंकार असे म्हणतो. किंवा निर्जीव वस्तूला एकच लक्षात ठेवायचं, निर्जीव आणि त्याला सजीव म्हटले जात असते. आणि ते सजीवाप्रमाणे त्याची कृती करत असतात, तेव्हा त्याला चेतनागुणित अलंकार असे म्हटले जात असते. आता इथं बघा, उदाहरणाने समजून घेऊया. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा चाफा खंत करी, काही केल्या फुलेना. आता बघा, चाफा काय बोलतो का? चाफा काय चालतो का? हे कोणाचे कार्य करतोय तो? हे कोणाचे कार्य करतोय चाफा? सजीवांचे कार्य करतोय. मग ज्या वेळेला अलंकार मध्ये आपल्याला जेव्हा असं कळलं, की एखादी निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे कृती करत आहे, त्यावेळेस त्याला चेतनागुणित अलंकार असे समजायचं. ओके. आता इथं चाफा बोलतो, चाफा चालतो, म्हणजे तो सजीवाप्रमाणेच कृती करतो आहे, म्हणून याला आपण चेतनागुणित अलंकार असे म्हणतो. ओके. आता दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार मित्रांनो, एखादं उदाहरण देण्यासाठी, ते स्पष्ट करण्यासाठी एखादा दाखला दिला जात असतो. बघा, जेव्हा एखाद्या विषयाचे वर्णन करून ते अधिक स्पष्ट करण्यासाठी किंवा पटवून देण्यासाठी एखादे उदाहरण किंवा दृष्टांत दिले जाते, तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणत असतो आपण. म्हणजे एखादा दाखला दिला जातो एखादं उदाहरण स्पष्ट करण्यासाठी. आता बघा, इथं उदाहरण आहे ते समजून घेऊया आपण. चंदन हे हसून म्हणते,
पर पिढ्या घ्यावी बरी, चंदन हे असून म्हणते पर पिढ्या घ्यावी वरी, ते जे तैसे सज्जन साही सोसून उपकार करी, सोसून उपकार करी. आता याच्यामध्ये मित्रांनो चंदनाचे लाकूड आहे, जसे चंदन स्वतःला घासते पण सुगंध देऊन इतरांना प्रसन्न करते. म्हणजे याच्यामध्ये उदाहरण काय दिलं आहे, आता बघा सज्जन माणूस आहे, तो स्वतःला त्रास करून घेतो पण इतरांचं भलं करतो. त्याचप्रमाणे इथं एका दाखला दिला आहे चंदनाचा, की तो तो घासला जात असतो तरीही तो सुगंध देत असतो. अशा प्रकारचे याच्यामध्ये उदाहरण दिलेले आहे. कोणासाठी? सज्जन माणसासाठी. ओके, म्हणजे दाखला कोणाचा दिला आहे? चंदनाचा. म्हणजे अशा प्रकारचे एखादा दाखला किंवा उदाहरण दिलं जात असतं एखाद्याला स्पष्ट करण्यासाठी, तेव्हा त्याला आपण दृष्टांत अलंकार असे म्हणतो. आलं लक्षात तुमचं? चला आता आपण अपनवृत्ती अलंकाराकडे जाऊया. ओके, आता अपनवृत्ती अलंकार म्हणजे काय? अपनवृत्ती म्हणजे लपवणे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा त्याला आपण अपनवृत्ती अलंकार म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं मित्रांनो, नव्हे, नाही हे जेव्हा नकारार्थी शब्द येतात तेव्हा त्याला अपनवृत्ती अलंकार असे म्हणायचा. म्हणजे कोणते? नव्हे, नाही हे जे असे नकारार्थी शब्द येत असतात तेव्हा त्याला आपण अपनवृत्ती अलंकार असे म्हणतो. आता इथं बघा, हे तोंड नव्हे तर हे साक्षात चंद्र आहे. इथं आला नव्हे, आलं म्हणजे एखादा नकारार्थी शब्द आला म्हणजे तो अपनवृत्ती अलंकार समजायचा. ही आपली सोपी ट्रिक आहे ओळखण्याची. आता अपनवृत्ती अलंकारामध्ये नकारार्थी शब्द येणार म्हणजे येणार. येथे तोंड हे उपमेय आहे आणि चंद्र हे उपमान आहे. वाक्यात स्पष्टपणे सांगितले आहे की तोंड हे उपमेय नाही तर ते चंद्र आहे, म्हणून तोंडाचा निषेध करून ते चंद्र मानले आहे, म्हणून हे अपनवृत्ती अलंकार आहे. पण आपल्याला एवढं लक्षात ठेवायचे आहे, नव्हे किंवा नाही असे शब्द येतात ही खूण लक्षात ठेवायची. बरोबर, खूण काय लक्षात ठेवायची? नव्हे किंवा नाही असे शब्द आले, नकारार्थी वाक्य राहिलं तर ते अपनवृत्ती अलंकार समजायचं. ओके, ही आपली स्ट्रिक सोप्या शब्दात. ओके, चला मित्रांनो आता बघा आपण यामध्ये अलंकाराचे सोप्या शब्दात आणि सोप्या भाषेमध्ये सर्व अलंकाराचे व्याख्या आणि त्यांचे उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आता आपण करणार आहोत रिव्हिजन. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले PYQ प्रश्न यामध्ये आपण बघणार आहोत की ते अलंकार. आपलं हे चॅप्टर पूर्ण क्लोज होणार आहे मित्रांनो. तुम्हाला अलंकार 5 सेकंदात ओळखताच येणार आहे. आता बघा, काकांनी काकूच्या कपाटातील कागद कात्रीने कापले. याच्यामध्ये आपण तुम्हाला हे तुम्ही लगेच उत्तर देऊ शकणार आहे. ओके, याच्यामध्ये कशाची रिपिटेशन होत आहे मित्रांनो? ची रिपिटेशन होत आहे, म्हणून हे काय झालं? पर्याय क्रमांक बी, अनुप्रास अलंकार. ओके, आलं लक्षात? त्याला पुढे जेव्हा आलं ना 5 सेकंदामध्ये उत्तर आलं आपलं. आता इथं बघा, अमृताहून गोड नाम तुझे देवा यावरतील अलंकार ओळखा. हे याचे उत्तर आहे मित्रांनो व्यक्तिरेख अलंकार, पर्याय क्रमांक सी. ओके, 5 सेकंदात उत्तर येईल. आता हा आंबा जणू साखरच. बघा विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये आपण काय म्हटलंय? जणू. आता इथं काय आलेलं आहे? जणू आलेला आहे. ओके, म्हणजे जणू जणुके गमे वाटे भाषे असे शब्द आले म्हणजे डोळे आपण मिटून काय करणार आहोत? उत्प्रेक्ष अलंकार करणार आहोत. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक ए, उत्प्रेक्ष अलंकार. जणू गमे वाटे भाषे असे शब्द आले तिथं उत्प्रेक्षा. ही आपली 5 सेकंदात सॉल्व्ह करण्याची ट्रिक. आणि जिथं सम, सारखा, समान असे शब्द आले तिथं उपमा अलंकार. ओके, आणि जिथे नकारार्थी आले तिथं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्ही. ओके, एकाच शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ जेव्हा निघतात तेव्हा त्याला आपण कोणता अलंकार म्हणतो? बघा, एकाच शब्दाचे 2 अर्थ आले म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? श्लेष अलंकार. ओके, पर्याय क्रमांक
बी. आपण पाहिलं ना एका शब्दाचे दोन अर्थ आले म्हणजे श्लेष अलंकार. नेक्स्ट, फुले उमलली बागेत, सुगंध दरवळले रानात, पक्षी गातात गोड पाणी, आनंद भरला मनात. इथं बघा राईम्स आहे मित्रांनो, लगेच कळतं. स्ट्रीक म्हणजे स्ट्रीक. इथं काय आहे, रानात आणि मनात आलं, जुळलं म्हणजे एमक जुळतायत ना. पर्याय क्रमांक ए. ओके, यमक. चला पुढे जाऊया. तिचे रडणे पाहून समुद्राच्या समुद्र वाहून गेले. आता काय झालं, एखादी गोष्ट खूप चढून फुगून सांगितली गेली. सांगा बरोबर की एकदम सोपं स्ट्रीक आपली अतिशयोक्ती अलंकार. पर्याय क्रमांक बी. हे म्हणजे आपण मागे शिकलो ना, खूपच चढून फुगून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. ओके. नेक्स्ट, भाषेला ज्या घटकामुळे शोभा किंवा सौंदर्य प्राप्त होते त्याला काय म्हणतो आपण मित्रांनो, अलंकार म्हणतो. पर्याय क्रमांक सी. ओके. नेक्स्ट, हा सिंह नव्हे तर तो विरच आहे. काय, हा सिंह नव्हे तर तो विरच आहे. विरच आहे. आला का लक्षात मित्रांनो, मी काय म्हटलोय, ज्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द आले, काय सांगितलं मी, नाही, नव्हे, नसून असे नकारदर्शक शब्द आले तर तिथं आपण कोणता अलंकार घेतो मित्रांनो, आपण होती अलंकार. आपली स्ट्रिक 5 सेकंदाची स्ट्रिक. ओके. नेक्स्ट, उपमेय आणि उपमान यात जेव्हा एकरूपता दाखवली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो. तेव्हा मित्रांनो उपमेय आणि उपमान यात कोणताही फरक नसतो, तो एकच असतो. तेव्हा त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो. उदाहरणार्थ, तुझे मुख चंद्र आहे, याच्यामध्ये तो रणांगणाचा सिंह आहे. असे जे उदाहरणं असतात त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो. म्हणजे उपमेय आणि उपमान यात काही फरक नाही. नेक्स्ट, श्रीकृष्ण अर्जुन युद्धाला अर्जुनाची योग्य उपमा केवळ अर्जुनाला देता येईल. म्हणजे त्याच्यासारखा तोच, त्याच्यासारखा कोणीही नाही होऊ शकत. त्याच्यासारखा तो, त्याची तुलना कोणत्याही गोष्टीसोबत होऊ शकत नाही. याला आपण मित्रांनो अन्वय अलंकार असे म्हणतो. काय, पर्याय क्रमांक ए, अन्वय अलंकार. ज्याची तुलना कोणाही सोबत होऊ शकत नाही, त्याच वस्तू सोबत होते, त्याला आपण अन्वय अलंकार असे म्हणतो. ओके. आणि चला नेक्स्ट, मित्रांच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आपण मागे पाहिलं होता मित्रांनो अलंकार. या वाक्याचे मित्र या शब्दाचे दोन अर्थ कोणते बरं, सखा आणि सूर्य. पर्याय क्रमांक ए. ओके, मित्र आणि सूर्य. नेक्स्ट, अलंकाराचे प्रामुख्याने किती मुख्य प्रकार पडतात. किती प्रकार मित्रांनो, 2. ओके, पर्याय क्रमांक सी. कोणते पडतात बरं, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. ओके. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. बघा राईम्स आहे मित्रांनो, घडो पडो. घडो पडो काय, राईम्स म्हणजे यमक. पर्याय क्रमांक बी. ओके. नेक्स्ट, एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव समजून जी माणसासारखी वागते अशी कल्पना केल्यास कोणता अलंकार होतो मित्रांनो, चेतनावृत्ती अलंकार. आता पाहिला आपण. ओके, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, कुटुंब प्रमुख घरासाठी रात्रीचा दिवस करतो. काय आहे, चढून फुगून सांगितली वस्तू. कुटुंब काय करतो, कुटुंब प्रमुख काय करतो, रात्रीचा दिवस करतो. म्हणजे खूप फुगून सांगितले म्हणजे काय, अतिशयोक्ती अलंकार. पर्याय क्रमांक ए. ओके. नेक्स्ट, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. यात कोणता अलंकार आहे मित्रांनो, रूपक अलंकार आहे. उपमेय आणि उपमा एकच आहे म्हणून हा रूपक अलंकार आहे. ओके. म्हणजे लहान मुलाला काय म्हटलंय, मातीचा गोळा म्हटलेलं आहे, म्हणजे ते उपमेय आणि उपमा एकच आहे. रूपक अलंकार. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये खाली कोणता साम्यवाचक शब्द येत नाही. बघा मित्रांनो, साम्यवाचक शब्द म्हणजे कोणता शब्द येत आहे पहिला, जणू, जनुके, गमे, वाटे, भाषे. जणू, जनुके, गमे, वाटे, भाषे हे शब्द आले तर उत्प्रेक्ष, आणि सारखा शब्द आला तर उपमा अलंकार. म्हणजे याचे योग्य उत्तर काय मित्रांनो, पर्याय क्रमांक सी. सारखा, सारखा हा शब्द कशामध्ये येतो, उपमा मध्ये येतो. ओके. नेक्स्ट, तातडीने त्याने तलवार काढली. या वाक्यात कोणता अलंकार आहे मित्रांनो, अगदी सोपं. त त त ची रिपिटेशन होत आहे, म्हणजे त या शब्दाचा सॉरी, त या अक्षराची पुनरावृत्ती होत आहे, म्हणून याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, अनुप्रास अलंकार. ओके. नेक्स्ट, हार घालून हार मानला.
बघा मित्रांनो, एकाच शब्दाचे दोन अर्थ होत आहेत. हार म्हणजे आपला घालायचा हार आणि हार म्हणजे त्याचं तो हारला. याचे दोन अर्थ होत आहेत एका शब्दाचे. म्हणून जे एका शब्दाचे दोन अर्थ येत असतील तर त्याला आपण कोणता अलंकार म्हणतो मित्रांनो? श्लेष अलंकार. पर्याय क्रमांक डी. ओके. आणि याचे एक दुसरं उदाहरण म्हणायचं म्हटलं म्हणजे कर हा देशाचा आधार आहे. कर कर म्हणजे हात आणि कर म्हणजे टॅक्स. ओके. दुसरं उदाहरण म्हटलं तर आपण नेक्स्ट, ज्या वस्तूची तुलना करायची असते त्याला व्याकरणात काय म्हटले जात असते? त्याला आपण उपमेय म्हणतो. आणि ज्याची तुलना ज्या वस्तूची तुलना करायची असते त्याला उपमेय म्हणतो आणि ज्याच्या सोबत करायची असते त्याला उपमान म्हणतो. ओके. नेक्स्ट, ज्या वस्तूशी तुलना करायची असते त्याला काय म्हणतो? उपमान म्हणतो. पर्याय क्रमांक बी, उपमान. ओके. नेक्स्ट, पाकड्या उमलल्या सरोजातील. येथे सरोज या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? सरोज या शब्दाचा तुम्हाला सर्व माहित आहे. काय होतो? कमळ. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, शब्द अलंकाराचे एकूण किती मुख्य प्रकार मानले जात असतात? 3 मुख्य प्रकार मानले जात असतात. पर्याय क्रमांक बी. ओके. कोणकोणते? अनुप्रास, यमक, श्लेष. ओके. अनुप्रास मध्ये म्हणजे अक्षराची पुनरावृत्ती होते. यमक म्हणजे राइम्स आणि श्लेष म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ असतात. ओके. चला पुढे जाऊया. झाले भाऊ, होतील भाऊ, पण त्याच्यासारखा तोच. म्हणजे इथं काय म्हटलंय मित्रांनो? ज्याच्यासारखा तोच असेल त्याच्या कोणाशीही तुलना केली जात असेल आपण पाहिलं त्याचं अन्वय अलंकार. पर्याय क्रमांक ए. ओके. देवाने मला खूप दिले आहे. या साध्या वाक्यात जन्मकृती नसली तरी पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, यात कोणता अलंकार आहे? यात कोणता अलंकार आहे मित्रांनो? कशाची रिपिटेशन होते? प ची रिपिटेशन होतंय. म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए, अनुप्रास अलंकार. ओके. प ची रिपिटेशन झाली आहे ना, पुनरावृत्ती झाली आहे त्या अक्षराची. ओके. तो डोळे मिटून शांत झोपला होता. जणू काही देवानेच त्याला उचलले होते. आता बघा जणू आलेलं आहे. जणू जणू ते गमे वाटे भाषे असे शब्द आले तर डोळे मिटून काय करायचं? उत्प्रेक्षा अलंकार. पर्याय क्रमांक ए, आपली 5 सेकंड स्ट्रिक. ओके. कुठल्याही गोष्टीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे म्हणजे स्वभावयुक्ती अलंकार. पर्याय क्रमांक ए. पक्षी सकाळी किलबिल करतात. गाय आपल्या वासराला चाटते. हे काय आहेत? एखाद्या जे चालू आहे घटना त्याचे हुबेहूब वर्णन करणे याला काय म्हणतो आपण? स्वभावयुक्ती अलंकार असे म्हणतो. जसं पक्षी सकाळी किलबिल करतात, हे काय आहे? एखादी घटना आहे. तसेच वर्णन करणे. गाय आपल्या वस्त्राला चाटते, ही काय आहे? घटना आहे. ओके. हे हुबेहूब वर्णन करणे याला आपण स्वभावयुक्ती अलंकार असे म्हणतो. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. सागर काय मित्रांनो? याच्यामध्ये काय आहे? सॉरी, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. या वाक्यात उपमा कोणते? आणि कशाची उपमा दिली आहे? आईला सागराची. म्हणजे उपमान कोणते याच्यामध्ये? मग पर्याय क्रमांक बी, सागर. आणि आई काय आहे? उपमेय. ओके. सत्यघामाचा राग म्हणजे ज्वालामुखी. या वाक्यातील अलंकार ओळखा. या वाक्यातील अलंकार आहे मित्रांनो रूपक अलंकार. उपमेय आणि उपमा एकच आहे. राग आणि ज्वालामुखी एकच शब्द वापरलेला आहे म्हणून रूपक अलंकार. ओके. हे हृदय नव्हे ते तर धगधगते अग्निकुंडच. या वाक्यातील बघा नकारार्थी शब्द आला. नव्हे. म्हणून हे काय झालं मित्रांनो? आपण होती पर्याय क्रमांक ए तुम्हाला म्हटलंच आहे. 5 सेकंद आपली नव्हे नसून असे नकारार्थी शब्द आले तर डोळे झाकून आपण होती अलंकार. ओके. लक्षात. सागर घेऊन चालती ती सुंदरी, जणू काही स्वर्गातील अप्सरा. या वाक्यातील साम्यवाचक शब्द आलाय तो कोणता आहे मित्रांनो? जणू काही. कोणता शब्द आहे तो? जणू काही. म्हणजे हा अलंकार कोणता आहे? जणू के गमे वाटे भाषा म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार आहे. आणि याच्यात तो शब्द कोणता आहे साम्यवाचक? पर्याय क्रमांक सी, जणू काही.
तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे. मुख हे काय आहे मित्रांनो? उपमेय आहे. काय आहे? पर्याय क्रमांक ए. आणि उपमा कोणाची उपमा दिली आहे? कमळाची उपमा दिलेली आहे. आणि सारखे हे शब्द कोणते? उपमा अलंकार आहे. ओके, लगेच लक्षात येतं. हा. भले तरी देऊ घाटीची लंगोटी, नगाड्या संगे काठी मारू. या वाक्यामध्ये मित्रांनो यमक जुळणारे शब्द दिसत आहेत. लंगोटी आणि काठी. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक ए. यमक. नेक्स्ट, डोके अलावर टेकून डोंगर निजले होते. यात निसर्गाच्या घटकाच्या मानवी रूप दिल्यामुळे कोणता अलंकार होतो मित्रांनो? बघा, एखादी गोष्ट आपण मागे शिकलो आहोत. निर्जीव गोष्ट सजीवाप्रमाणे वागत असेल तर त्याला आपण चेतनागुणवृत्ती अलंकार असे म्हणतो. आता इथं डोंगर सजीवाप्रमाणे कार्य करतो आहे म्हणून पर्याय क्रमांक ए, चेतनागुणवृत्ती अलंकार. ओके. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यास कोणता अलंकार होतो मित्रांनो? श्लेष अलंकार होतो. पर्याय क्रमांक ए. ओके. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. आता बघा, जणू जणूके किती वेळा पाहिलं आपण? हे आपलं पाठच व्हायला पाहिजे. जणू जणूके कमी वाटे भाषा म्हणजे पर्याय क्रमांक ए, उत्प्रेक्षा अलंकार. ओके. तिच्या रूपाचे वर्णन काय करावे? चंद्रही तिच्या पुढे फिका पडतो. बघा मित्रांनो, या वाक्यात याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, व्यतिरेक अलंकार. कारण काय? व्यतिरेक का? उपमानापेक्षा अधिक उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ दाखवले गेलेले आहे म्हणून ते व्यतिरेक अलंकार आहे. म्हणजे तिला आपण चंद्रापेक्षाही श्रेष्ठ दाखवलेले आहे म्हणून ते काय झालं? व्यतिरेक अलंकार झाला. व्यतिरेक अलंकार कोणाला म्हणतो आपण? की जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ असतं तेव्हा त्याला आपण व्यतिरेक अलंकार असं म्हणतो. आता चंद्रापेक्षाही तिला आपण श्रेष्ठ म्हटलो आहे म्हणून ते पर्याय क्रमांक ए, व्यतिरेक अलंकार. ओके. ज्या गुणांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. पॉइंट देणारा, गुण देणारा अलंकार. पर्याय क्रमांक ए. ओके. नेक्स्ट, पाय त्याचे जमिनीवर मुळीच पडत नव्हते, तो हवेतच तरंगत होता. हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? अतिशयोक्ती आहे मित्रांनो. एकदम चढून फुगून सांगितलेली जी गोष्ट आहे त्याला आपण अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक ए, अतिशयोक्ती अलंकार. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज अलंकार हा टॉपिक संपवला आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये. तर आज आपण अलंकाराचा पूर्ण प्रवास इथे पूर्ण केलेला आहे. मला खात्री आहे की आता परीक्षेत अलंकारावर कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही तो नक्कीच अचूक सोडू शकाल. तुमचा अभ्यास अधिक सोपा करण्यासाठी मी असेच मराठी व्याकरणाचे प्रत्येक टॉपिक वरती आणखी व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.